बिरबलाबरोबर अनेक जणांना प्रश्न विचारला. 27 वजा 9 किती? तसं प्रत्येकाने हसून हात त्याच्या म्हणत वजाबाकी करून उत्तर दिले. 27 वजा 9 18. पण बिरबल बोलला, चूक. कारण सगळे हैराण. इतका चतुर बिरबल आणि याला वजाबाकी जमेना. पण बिरबल बोलला, 2 अधिक 7 बरोबर 9. 9 वजा 9 0. पण हे उत्तराचे मूळ नाही. मूळ असे की या भूमीवर 9 नक्षत्रे पावसाची आहेत. ती वगळता 27 नक्षत्रांचा उपयोगच काय? म्हणूनच नम्रता नसलेला आणि चांचल्य दाखवणारा शिष्य हा गुरुचा विश्वास संपादन करू शकत नाही. नमस्कार, मी रुजुला राहुल मोरे. आज गुरु आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो. महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. हा दिवस ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन आणि ज्ञानाचे दीप उजळवणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. गुरुविना जीवन म्हणजे दिशाहीन नौका. गुरुविना जीवन म्हणजे दिशाहीन नौका जी कधीही भरकटू शकते. म्हणूनच गुरु आपल्या जीवनाचा दर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली त्याचे श्रेय गुरु समर्थ रामदास स्वामींना जाते. इथे मला कबीरांचा एक दोहा सांगावासा वाटतो. कबीरजी म्हणतात, राम राम सब कहे दशरथ कहे ना कोई, राम राम सब कहे दशरथ कहे ना कोई, एक बार दशरथ कहे कोटी यज्ञफल प्राप्त. एक बार दशरथ कहे कोटी यज्ञफल प्राप्त. म्हणजेच राम राम सगळेच बोलतात, पण दशरथ कोणी म्हणत नाही. तुम्ही म्हणाल, दशरथच म्हणायचंय ना, मग आम्ही 108 काय 1008 वेळा बोलू. पण तसं नाही. दशरथ म्हणजे 10 इंद्रिये रत करून, जागृत करून जेव्हा तुम्ही राम बोलाल तेव्हाच तुम्हाला कोटी यज्ञफल प्राप्त होईल. म्हणूनच 10 इंद्रिये जागृत करून जेव्हा आपण ज्ञान मिळवू तेव्हा गुरुकृपा होईल. गुरु या 2 शब्दांचा अर्थ असा. गु शब्दस्तु अंधकार, रु शब्दस्तु निरोधका. गु शब्दस्तु अंधकार, रु शब्दस्तु निरोधका. म्हणजेच आपल्या जीवनातील अंधार घालवण्याचे काम गुरु करतात. आता तुम्ही म्हणाल, गुरु ज्ञान देतात म्हणजे तो काही खाऊ आहे का? याला दिला, त्याला दिला. पण तसे नाही. तर अडलेल्या मनाला मार्ग दाखवण्याचा आणि प्रकाश देण्याचे काम गुरु करतात. रवींद्रनाथ टागोरांनी गुरुची व्याख्या खूप छान शब्दात मांडली आहे. गुरु म्हणजे भूतकाळातील दिवा आणि भविष्य काळाचा दुवा. गुरु म्हणजे भूतकाळातील दिवा आणि भविष्य काळाचा दुवा. म्हणजे गुरुने 2 पिढ्यात असे बसावे की सांदाही कुरकुरणार नाही. मग ही पिढी आमचं ऐकत नाही, ती पिढी आमचं ऐकत नाही, ऐवजी लवचिकता साधण्याचे काम गुरु करतात. म्हणजेच ज्ञान संवर्धना करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शब्द हे दीपक ज्योतीचे काम करतात. मग गुरुबद्दल विचार मांडताना माझे शब्द जर तुमच्या मनाला भावले तर माझे कौतुक नका करू. कारण मी साई खेडी याचे बाहुले चालवितो या सूत्राचे. म्हणजे मी कळसूत्री बाहुला आहे. माझा अहंभाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी. विसरू कसा मी गुरु ज्ञानाच्या सेवेला. म्हणजेच शिष्याच्या अंगी कितीही मीपणा असला तरीही गुरु त्याला आपलंसं करून घेतात. कारण ज्ञान कसे द्यावे हे गुरुच्या हाती असते. म्हणूनच एक गुरु त्याच्या चांगल्या शिष्याला कधीही हरू देत नाही. असा सुप्त ज्ञान देणारा गुरु कोणत्याही संकटात ठामपणे आपली भूमिका बजावणारा असतो. मग तो आई, वडील, शिक्षक कोणत्याही रूपात असतात. फक्त संकटकाळी शिष्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. धन्यवाद.